शेंगदाणे, काजू, बदाम, तूप टाकले, हे सगळं भाजून घेतले। आता हे पोहे भाजून घेऊ। चांगले असे कुरकुरीत भाजून घ्यायचे। दोनच चमचे तूप टाकले। 2 चमचे तूप टाकून हे चांगलं असं कुरकुरीत भाजून घ्यायचं। इलायची पण टाकली आहे। इलायची ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, टाकायचं नसेल तर काही हरकत नाही। सुंदर असं थंड होण्यासाठी काढून घ्यायचे पोहे। मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। दोन वाटी पोहे, खिसमिस ते मिक्सर मधून काढायचे नाही, हे चांगले असे थंड होऊ द्यायचे। हे असं कुरकुरीत आवाज आला पाहिजे, एवढे सुंदर असे भाजले गेले पाहिजे। गाईचं तूप वापरलेले, शक्यतो गाईचं तूपच वापरा। मस्त इलायचीचा पण वास येतोय ह्याच्यामध्ये। आता पोहे घेऊ। दृष्टींची मम्मीचा फोन आहे। चमचा गरम आहे। इसमें का ठीक आहे। हे गूळ टाकून असं हे करून घेतले, एक जीव करून घ्यायचा गूळ टाकून। पोहे मिक्सर मधून काढून आपला गूळ खिसून घेतला। गूळ, साखर, तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटेल टाकले त्यांनी। छोटे करना।